नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या आपलं वेट लॉस जर्नीचं होतं तिसरा दिवस. तर तिसरा दिवस मी पूर्णपणे डाएट स्किप केलं, म्हणजे की आज मी ठेवलेलं होतं उपवास, म्हणजे रोजा हिच्यात ना मी पाणी पिऊ शकत नाही, काहीच नाही. तर 4 वाजता उठले मी आणि 4 ते 4:30च्या दरम्यान जे तुम्हाला खायचं आहे ते खाऊ शकता. आता पहाटे तर जेवण काहीच जात नाही, म्हणजे आपल्याला ती सवयच नव्हती. तरी पण म्हणलं जेवढं गेलं तेवढं खाल्लं. ह्याच्यात काही मी आता डाएटचं केलेलं नव्हतं, जे जाईल म्हणलं ते थोडंसं खाता येईल म्हटलं. रोजा आहे म्हणलं तर आपल्याला काही घरच्या कामांना सुट्टी भेटत नाही. तर म्हणलं लेकरांची फरमाईश होती केक करून द्या म्हणून, तर तिच्यासाठी बघा केक बनवायला घेतलं. 1 कप मी दूध घेतलेलं आहे. आता तुम्ही कप नसेल तर तुमच्याकडे कोणतंही कटोरी वगैरे तुम्ही घेऊ शकता. 1 कप दूध घेतलेलं आहे, त्याच्यात अर्धा कप मी इथे साखर टाकलेली आहे आणि साखर टाकून ना चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे साखर पूर्णपणे आपली विरघळ अशी. तर तोपर्यंत साखर विरघळते. इथं बघा मी कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. आता कढाईमध्ये ना मी मीठ टाकलेलं आहे. मीठ ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा मग तसं सुद्धा ठेवू शकता. त्यात बघा मी आता ह्या मिक्सरमध्ये ना आपल्या दूध आणि साखरच्या त्याच्यात अर्धा कप मी दही घातलेलं आहे, म्हणजे 1 कप दूध, अर्धा कप साखर आणि अर्धा कप दही टाकलं, तिला चांगलं मिक्स करून घेतलं. आणि इथं ना मी केक आपलं घरच्या घरी म्हणजे एकदम हेल्दी केक बनवायचं होतं. यासाठी ना ह्याच्यात मी तेल किंवा मग मी बटर घातलेलं नाही. ह्यामध्ये ना मी आपलं घरचं बनवलेलं साजूक तूप टाकलेलं आहे, तर मी 4 चम्मच टाकलं आहे. आणि तिच्यासोबत बघा मी ते ना 5-7 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकले. हे बिलकुल बी ऑप्शनल आहे, तुम्ही ह्याला स्किपसुद्धा करू शकता. घातलं तर थोडंसं चव चांगली येते यासाठी. आता इथे बघा मी मैदासुद्धा घातलेला नाही, कारण खूप हेल्दी मला केक बनवायचं होतं. आणि लेकरं सतत बाहेरचं काही ना काही खात्यातच, म्हणून म्हणलं चला आता बाहेरचं खाणं थोडंसं कमी करायचं. आपण हेल्दी डाएट फॉलो करतात, मग लेकरांना सुद्धा करायलाच हवं. यासाठी बघा 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, तिला चाळून घेतलं. त्यात बघा मी 1 चम्मच ना बेकिंग पावडर घातलं आणि 4 चम्मच तर बघा मी कस्टर्ड पावडर घातलेलं आहे. तुम्ही कस्टर्ड पावडर स्किपसुद्धा करू शकता, पण घातलं तर टेस्टसाठी चांगलं म्हणून टाकलेलं आहे. त्याच्यात बघा अर्धा चम्मच ना मी इथं खायचा सोडा टाकलेला आहे. तर ही आता आपलं सगळं जे आपलं पीठ चाळून घेतलेलं होतं आपण, कस्टर्ड पावडर आणि खायचा सोडा आणि बेकिंग पावडर, हिला चांगलं मिक्स करून घ्यायचं. जे आपलं दूध आणि दह्या आणि साखरचं जे मिक्सचर आहे ना त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात बघा गव्हाच्या पिठाला ना थोडंसं थिक ठेवायचं. जे आपण मैद्याचं करतो ते थोडंसं पातळ असतो, ह्यापेक्षा थोडंसं पातळ असतो. पण आपण गव्हाचं जर केलं ना केक तर तिला थोडंसं घट्टसर ठेवावं लागतं, कारण गहूचं पीठ लवकर शिजतो आणि त्यासाठी बघा ही खूप सॉफ्ट आणि खूप जाळीदार असं केक बनतो. तर इथे बघा मी लगेच टीन घेतलेलं आहे, तिला सुद्धा मी तुपानं ग्रीस करून घेतलं. त्यामध्ये बघा थोडंसं पीठ असं पसरून घेतलं आणि तिला डब्याला हलवलं की सगळीकडे लागतो, कारण तुपावर ते सगळं पीठ जाऊन बसतं. आता बटर पेपर नसलं तरी मी अशी काही युक्ती करते, कारण शक्यतो बटर पेपर सगळ्यांच्या घरी अवेलेबल नसतो आणि असलं तरी लेकरं फाडून टाकतात. माझ्याकडं असलेलं सुद्धा माझे लेकरं काही ठेवत नाही. आता हिला ना चांगला लूक देण्यासाठी माझ्याकडे थोडीशी टुटी फुटी होती, तर ती सुद्धा मी त्याच्यावर घातलं. थोडंसं हिला टॅप टॅप केलं, म्हणजे जे काही तिच्यात एअर बसलेले असेल ते निघून जाईल म्हणून. आता 5-6 वेळेस केलं आणि जिथं बघा मी कढाई जी गरम होण्यासाठी ठेवलेली होती तिच्यात ठेवलं आणि वरती झाकण ठेवून बघा इथे ना 40 ते 50 मिनिट आपल्याला लागतात. आता ते तुमच्या गॅसवर डिपेंड असू शकतं. आता ना हिला एकदम कमी गॅस करून ठेवायचं. केक पूर्णपणे शिजायला ना मला 47 मिनिट लागले. आता 47 मिनिट झाल्यानंतर मी आणि एकदा चेक केलं, तर आता माझ्याकडे तुमच्याकडे जर चाकू किंवा मग टूथपिक वगैरे काही असेल ना ते असं घालून चेक करायचं, म्हणजे केक असं जर तुमच्या चाकूला वगैरे लागलं तर शिजलं नसेल, आणि जर कुठेच काही लागलं नसेल, क्लीन निघालं आपलं चाकू, तर मग आपलं केक शिजलेलं. तर आता मी गॅस बंद केलं आणि 5-6 मिनिटासाठी हिला असंच ठेवलं, म्हणजे हे थोडंसं थंड होईल म्हणलं. आता बघा इथे केक थोडं थंड झालेलं आहे. आता ना हिला सगळीकडच्या साईडनं चाकून असं हे काढून घ्यायचं आणि हिला पालतं करायचं आणि वरती बघा 3-4 वेळेस असं टॅप टॅप केलं की केक आपण निघून जातो, कुठंसुद्धा असं चिपकत नाही. खूप छान आणि सॉफ्ट आणि स्पंजी केक होतं आणि ते सुद्धा हेल्दी. बघा लेकरांना ना बाहेरचं देण्यापेक्षा हे हेल्दी दिलेलं कधीही चांगलं म्हणते मी, आणि शक्यतो मी घरीच केक बनवते. तर बघा सगळीकडून निघालेलं होतं, पण थोडंसं एका ठिकाणी थोडं चिपकलेलं होतं, ते सुद्धा मी काढलं. बघू शकता तुम्ही जाळी किती छान आलेली आहे, किती सॉफ्ट आणि स्पंजी केक झालेला आहे, आणि ते पण गव्हाच्या पिठाचं हेल्दी एकदम. तर आता ही तुम्हाला मी कटसुद्धा करून दाखवते. आता सरळ केलं आणि तिच्यावरचे बघा जी मी टुटी फुटी घातलेली ती सुद्धा मध्ये जाऊन वगैरे कुठं बसलेलं नाही, केक कुठं दबलेलं नाही. खूप सॉफ्ट असं स्पंजी केक तयार होतो. तर केकसुद्धा लगे मी कट करते आणि लेकरं तर तयारच इथं खायला. तर लेकरांचं सुद्धा एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता केक बघितल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर. बाहेरचे क्रीम केक सगळे काही केमिकलचं आणि कसं बनवतात ह्याची काही गॅरंटी नसते, कारण बेकरीचे प्रोडक्ट जे असतात ना काही स्वच्छता ठेवून वगैरे काही बनवत नाही. म्हणून मी जास्त करून तर घरी केक वगैरे पाव मी सगळं काही लाद्या वगैरे ना घरीच बनवते. तर तुम्हाला जवळून दाखवते किती सॉफ्ट आणि स्पंजी केक झालेला आहे, तर ते पण गव्हाच्या पिठाचं. तर बघू शकता आता हिला मी सगळं कट केलं आणि लेकरांना लगेच खायला दिलं, कारण थोडं थंड झालेलं होतं. म्हणलं की लेकरंसुद्धा खातील. बघू शकता माझ्या मुलीचे एक्सप्रेशन कसे आहे, तिला केक खूप आवडतो आणि ते पण घरचा केक ना ते खूप आवडीनं खाते.
राहते. त्याच्यानंतर बघा आता लेकरांची तर झालेली होती, पण आपलं काम काही आपल्याला चुकत नाही. घरचं सगळं आवरलं तरी आपली सिलाई मशीन मला हाक मारून बोलवते, ए बाई माझी आठवण येत ना झाली का आज तुला म्हणून. तर चला म्हणलं तिच्याकडे बी गेलं आणि मग एक ब्लाऊज शिवलं. तिचे पण गोपी स्लीव्ज होते, शिवतच होते तोपर्यंत की बाहेर पाऊस चालू झाला. मग एवढं मनाला आनंद वाटलं की म्हणलं की पावसाची जेव्हा आपल्याला खूप जास्त गरज होती तेव्हा तर पाऊस पडला म्हणलं. आणि ही पाऊस ना आमच्याकडे ना काल थोडंसं पडला होता, पण आज बऱ्यापैकी चांगलं पडलं, यासाठी खूप आनंदी झाले. तर मग तिच्यानंतर लगेच बघा जे राहिलेलं शिल्लक आपलं ब्लाऊज होतं ते पूर्ण शिवून कंप्लीट केलं. आणि संध्याकाळपर्यंत असं काही हे सगळं शिवणं झालेलं होतं. हे काही सगळे घरचे काम तर झाले होते. आता लागले होते संध्याकाळच्या स्वयंपाकाला, कारण उपवास सोडायचं माझं टायमिंग होतं 7:08 यासाठी बघा मी 5:30लाच आपलं स्वयंपाक करायला घेतले. तर आज बनवायला घेतलं होतं घोळाची भाजी. हिला स्वच्छ करताना नाकी 9 येतात आणि तिच्यात लेकरं म्हटलं तर अर्ध्या घरानं घोळाची भाजी होते. मग म्हणलं आता कोणी हिला घोळाची भाजी म्हणतं, तर कोणी हिला आपलं चिगळ्याची भाजी वगैरे काही असे नावेसुद्धा असतात. तर बघा मी स्वच्छ करूपर्यंत माझ्या लेकरांनी असं काही राडा केलेलं होतं. तर हिला स्वच्छ ना मी 5-6 पाण्यानं धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा हिला मी बारीक कट करून घेतलं. लगेच इकडं फोडणी ठेवली. तर फोडणीमध्ये बघा तेल, जिरा टाकलं, मोहरी टाकले आणि त्याच्यात बघा कांदा टाकला. ह्याच्यात ना मी टोमॅटो वगैरे काही घालत नाही, कारण ही ऑलरेडीच आंबट असते. आणि ह्याच्यात ना मी कोणती डाळ घालून शिजवते, कधी मुगाची तर कधी मसुरीची. तर मी आज ना मसूरची डाळ घालून ह्याच्यात शिजवणार होते. ना पाणी वगैरे मी काहीच घालत नाही, कारण मसूरची डाळ शिजवायला जास्त काही पाणी लागत नाही. आणि झाकण ठेवून ना 5-6 मिनिट असं शिजवून घ्यायचं. त्याच्यात मग नंतर आपल्याला मीठ, हळद आणि मिरची टाकते आणि ती ओबडधोबड ना मी लसूणसुद्धा कट करून टाकते. आता ह्याच्यात ना मी दुसरं काही नंतर मसाला वगैरे काही टाकत नाही. अशी सिंपलशी अशी मी भाजी बनवते. यामध्ये ना फक्त मी कांदा, लसूण, जिरा, हळद, मीठ आणि मिरची आणि त्याच्यानंतर बघा थोडंसं असं ना मी शेंगदाण्याचं कूट घालते आणि एवढ्यावरच मी भाजी करते. याच्यात दुसरा कोणता वगैरे मसाला वगैरे टाकत नाही. आता चांगलं हिला मिक्स करून घेतलं. आता आपली भाजी रेडी झालेली होती. तर आता ह्याच्यासोबत बघा मला सॅलेड तर असं खाऊन बोर झालेलं होतं. म्हणलं की आता थोडंसं कोशिंबीर वगैरे काहीतरी करावं. यासाठी बघा बीट, टोमॅटो, कांदा आणि काकडी आणि कोथिंबीर घेतलं. तिला बारीक चांगलं मी कट करून घेतलं. त्याच्यात बघा लसूण आणि एक मिरचीचा मी असं ओबडधोबड कुटून घेतलं, ठेचा केल्यासारखं. हिला चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये बघा मी 5-6 चम्मच ना दही घातलेलं आहे. आता हे मी घरीच दही पण होते, रात्रीच विरजण लावलेलं होतं, तेच दही ह्याच्यामध्ये घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं. आणि ह्याच्यामध्ये ना मी लगेच ना थोडीशी साखर टाकते, कारण की वेळ माझ्याकडे कमी होतं. ह्याच्यात बघा काळी मिरची पावडर केलेलंच असतं माझ्याकडे, ते टाकलं, थोडीशी साखर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं, चांगलं मिक्स केलं. आता मिरची तर मी हिरवीच घातलेली होती थोडंसं वाटून तिला. आता ह्याच्यामध्ये लगेच तडका लावलं. तडक्यामध्ये बघा तेल गरम करून घेतलं, त्याच्यात मोहरी, हिंग आणि त्याच्यात 5-6 पत्ते असं कढीपत्ता टाकलं, चांगलं मिक्स करून घेतलं. होतं माझं रोजा सोडायचं जेवण. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.